प्रतिष्ठेची बनलेली आहे, सगळ्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. पण एवढं खात्रीनं सांगतो की राम विठ्ठल सातपुते, ज्यांच्या नावात राम आणि विठ्ठल आहे आणि मतदान 7 तारखेला आहे आणि ते पताका फडकावणार, असे राम विठ्ठल सातपुते हे भगवी पताका फडकावल्याशिवाय राहणार नाहीत. आपले मतदान रूपी आशीर्वाद त्यांना नक्कीच आपण देऊयात आणि मोदींच्या विकासाला आपण साथ देऊयात. काय केलं शेतकऱ्यांसाठी काही नाही केलं म्हणणाऱ्यांना एकच मी सांगतो, किसान सन्मान निधी असेल, राज्य शासनाचा असेल, केंद्र शासनाचा असेल, आतापर्यंत 17 हप्ते आले. 17 दूनी 34,000, लई विशेष नाही, पण 9 कोटी शेतकऱ्यांना मिळालं तर जवळपास 4.5 ते 5 लाख कोटी मिळाले. लक्षात घ्या, हे गणित तुम्हाला जमत नाही, उगी तुम्ही काहीतरी सांगू नका. शेतकऱ्यांचे प्रत्येक प्रश्न आणि सगळ्यात महत्त्वाचं जनधन खातं. 1 रुपयात जनधन खातं काढलं, शेतकऱ्यांना बँक दिसली, शेतकरी बँकेचं कर्ज काढायला लागलं. हे तुम्हाला आम्हाला माहीत आहे. आज सगळ्यात महत्त्वाचा, मी युवा आहे, मुद्राच्या माध्यमातून मला 2-2.5 लाख कर्ज मिळालं, मी स्वतःचा व्यवसाय उभा केला. ही मोदींनी ओळखलेली देशाची विकासाची प्रवृत्ती आहे. लक्षात घ्या, जवळपास 80,000 मराठा युवकांना या अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळामधून कर्ज मिळालेलं आहे आणि ते पायावर सक्षमपणे उभे आहेत. मराठ्यांसाठी काय केलं हा विषय कधीच नाही. अण्णासाहेब पाटील कालच आले होते सोलापूरला, पत्रकार परिषद घेतली. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ याच्या अगोदरच्या काळामध्ये बंद पडलं होतं, ते चालू स्थितीत आलं आणि मराठा युवकांना रोजगाराच्या संधी, कर्ज मिळायला लागलं आहे. सारथी योजना आली विद्यार्थ्यांसाठी. अशा भरपूर योजना आहेत. राम मंदिर, जे 600 वर्षापूर्वीचं स्वप्न आज मोदींच्या माध्यमातून साकार होतं, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. लक्षात ठेवा, राम मंदिर उभारलं हीच मोदीच्या विजयाची सुरुवात आहे. आणि 2024 आपकी बार 400 पार म्हणत आहेत, ते तर होणारच आहे. आपकी बार बार मोदी सरकार, हार नारा आपण देऊ आणि मोदींना आपल्याला पंतप्रधान 100% करायचं आहे, त्यात कोणतीही शंका नाही. समोर आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब उभे आहेत असं समजून कमळाचं बटन व्यवस्थितरित्या दाबलंच पाहिजे आणि आपण दाबावं, मतदान रूपी आशीर्वाद आपण द्यावा, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.